धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांचा खेळ खाल्लाच करणार अशी थेट धमकी धनंजय मुंडेचे समर्थक असणारे गोविंद फड यांनी दिली आहे। यामुळे आता नवा वाद समोर येऊन मुंडे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2 दिवसापूर्वी वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराडने फेसबुक पोस्ट करून खळबळ उडवली होती। आता फड यांच्या धमकीमुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी दिली होती असा आरोपसुद्धा मनोज जरांगे यांनी केला होता। त्यानंतर आरोपींच्या नार्को टेस्टची सुद्धा मागणी करण्यात आली होती। तर दुसरीकडे महादेव मुंडे प्रकरणातील जे आरोपी आहे त्यांची सुद्धा नार्को टेस्ट करण्यात आल्याची बातमी समोर येत होती। त्यातच वाल्मिक कराडच्या दोन्ही पुत्र अडचणीत येण्याची सुद्धा शक्यता निर्माण होत होती आणि त्याच्यामध्ये आता हे फड यांच्या पोस्टने अजूनच एक नवा वाद समोर झाला आहे। सध्या वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत तर गोविंद फड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत। याच सगळ्या पार्श्वभूमीवर फड यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर आज जी एक पोस्ट केली आहे याच्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा नवीन वळण येत आहे। यामध्ये ते काय म्हणले तर धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ खाल्लास अशा आशयाची ही एकंदर पोस्ट आपल्याला तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे। त्यांचाच मुलगा सुशील कराड देखील फेसबुक पोस्टमध्ये असं करून म्हटला होता की आता मात्र सर्वांसमोरच सर्व काही बोलणार। यामुळे एक नवा वाद सुरू झाला होता। यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा एक संतप्त प्रतिक्रिया दिली होती। ते काय म्हणाले होते ते जरा बघूया आपण। आरोपीचा मुलगा आहे तो, तर त्यांनी पोस्ट वगैरे टाकायला नाही पाहिजे, एक प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे आणि काय घडलं, कुणी राजाश्रय दिला, कुणी ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडून दिल्या किंवा कुणाच्या सल्ल्यानं झाल्या ह्या गोष्टी स्पष्ट करायला पाहिजेत। एवढा 14 महिन्याचा वेळ घालण्याची गरज नाही लागत। कारण खरंच जर तुम्ही याच्यामध्ये आज बोलायचं आहे ते कधीतरी बोलायचंच आहे तर तुम्ही पोस्ट टाकण्यापेक्षा डायरेक्ट बोललं पाहिजे की काय घडलंय, कुणी राजाश्रय दिलाय, कुणी ही हिंमत दिली खून करेपर्यंत लोकांची लेकरं संपवण्यापर्यंतची, किंवा त्यांना नक्कीच सांगितलं असेल की मी आहे, मी काय होऊ देणार नाही। तर असं काहीतरी त्यांच्या डोक्यात असेल तर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं समाजापुढे आणलं पाहिजे। इतक्या दिवसानंतर 14 महिन्यानंतर आज पहिली पोस्ट आहे वाल्मिक कराडच्या मुलाची। एक शेवटचं त्यांना वाटत असेल की सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचा खूप गडगंज त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यांना राजाश्रय आहे, त्याच्यामुळं पैशाच्या जीवावर त्यांना वाटत असेल की कारण ते हायकोर्टाच्या बेल ॲप्लिकेशन दाखल केलं होतं त्याच वेळेस त्यांचा हत्ती लावून त्याच्यावर आरोपीची मिरवणूक काढायची तयारी चालू होती। आता तर त्यांनी तो आरोपी डायरेक्ट दिल्लीहून हेलिकॉप्टरनंच मिरवला असता असं त्यांनी आता बोलले नाहीत, पण तसं त्यांचं असेल ते न्यायालयाला, पोलीस यंत्रणेला, शासनाला, मुख्यमंत्री साहेबाला चॅलेंज करतात। त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल की कालपर्यंत काहीतरी होईल, परंतु तसं काही झालं नाही आणि म्हणून आजची जी पोस्ट आहे त्या अनुषंगाने टाकलेली असते। या सगळ्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतच चाललेल्या आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? फड यांच्या पोस्टमुळे धनंजय मुंडे यांना फटका बसणार आहे का? कमेंट करून नक्की कळवा। अशाच माहितीपर व्हिडिओसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा।